आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब व सर्व पदाधिकारी शिष्टमंडळाच्या वतीने पुणे आयुक्त कार्यालय वाघ साहेब यांच्याशी भेट घेऊन पेंडिंग कामाविषयी चर्चा करण्यात आली व तसेच पुढे कामगार आयुक्त मुंबई यांची सुद्धा भेट घेण्यात आली व तसेच मुंबई मंत्रालयामध्ये कामगार मंत्री माननीय आकाशजी फुंडकर साहेब यांची सुद्धा भेट घेऊन कामगारांच्या पेंडिंग कामाविषयी चर्चा करण्यात आली। त्यावेळी संघटनेची सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावली जातील असे आश्वासन कामगार मंत्री यांनी दिले। यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब, महिला प्रदेश अध्यक्ष अनिता बावचे मॅडम, सांगली जिल्हा अध्यक्ष अमीर मुल्ला, बहुजन क्रांती महासंघ जिल्हा अध्यक्ष कुलदीप पाटील, सातारा जिल्हा अध्यक्ष आकाश कुंभार, सातारा जिल्हा महासचिव हनुमंत बाबर, विजय वाघ, तासगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल कांबळे, पलूस तालुका महासचिव शशिकांत लाड व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जय हिंद जय कामगार। आज पुणे विभागीय कार्यालय पुणे या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे सर्व पदाधिकारी आज विभागीय आयुक्त वाघ साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो। वाघ साहेब अचानक कामानिमित्त मुंबईला गेले असं समजलं, पण या ठिकाणी काही अधिकारी जबाबदार असलेले अधिकारी होते। मग आमचे विविध प्रश्न असे होते की सांगली जिल्ह्यातील अनेक तालुके शिष्यवृत्ती असेल, नोंदणी असेल, रिन्युअल चार्ज असेल, हे जाणून बुजून रिजेक्ट करण्याचं जे काम या अधिकाऱ्यांनी केलं त्यांना आम्ही या ठिकाणी जाब विचारला। त्याचबरोबर घरकुलचे सुद्धा अर्ज अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर निकालात निघले पाहिजे। त्याचबरोबर भांडीपेटी, या भांडीपेटीच्या योजनेमध्ये अनेक ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार चालू आहे। कुणाकडून 500, 700, 1000 रुपये हे ठेकेदार घेतात तरच भांडीपेटी देतात, हे त्वरित थांबलं पाहिजे। त्याचबरोबर अनेक विविध प्रश्न आहेत की जिल्ह्यातील काही बोगस कामगार आहेत, बोगस एजंट या दलाल या ठिकाणी काम करतात, ह्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याची आज आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे। आमच्या मागणीची जर दखल या वाघने जर नाही घेतली तर वाघना येणाऱ्या ह्या आठवड्याभरात तोंडाला काळे फासून वाघचा निषेध केला जाईल असं आम्ही या ठिकाणी निवेदनात म्हटलं आहे। तर या ठिकाणी आम्ही वाघना निवेदन देऊन मुंबईला सचिवांना भेटण्यासाठी जात आहे। तरी सर्वच कामगार बंधूंना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं जर आंदोलन मुंबईला घ्यायचं झालं तर मुंबईला यावं असं आवाहन करतो। थांबतो। जय हिंद जय कामगार। जय हिंद जय कामगार। आज मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाली। यामध्ये मी स्वतः संदीप पाटोळे, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ अध्यक्ष, त्याचबरोबर माझ्या सोबत प्रदेशाध्यक्षा महिला आघाडीच्या अनिताताई बावचे मॅडम, त्याचबरोबर सांगली जिल्हा अध्यक्ष मान्य अमीर भैया, त्याचबरोबर आमचे सातारा जिल्हा अध्यक्ष आकाशजी कुंभार, आकाशजी कुंभार, त्याचबरोबर आमचे हनुमंतराव बाबर सातारा जिल्ह्याचे सचिव, त्याचबरोबर आपले वाघ साहेब सातारा जिल्ह्याचे सचिव आहेत ते, त्याचबरोबर आमचे लाड साहेब आहेत, विठ्ठलजी कांबळे साहेब आहेत, कुलदीपजी पाटील साहेब बहुजन क्रांती महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर सर्वच लाड साहेबांच्या सोबत सर्वच पदाधिकारी प्रमुख आज इथं उपस्थित राहिलो आणि आम्ही सचिवालय कार्यालय जे आहे ते सचिवांना जे विविध प्रश्न होते सांगली, सातारा, कोल्हापूर आणि ह्या विभागाचे जे काय अडचणी होत्या त्या आम्ही मांडल्या। त्याचबरोबर आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मान्य सचिव व जयश्री पाटील मॅडम यांनी दिला आणि आमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं। यामध्ये आमचे प्रश्न होते की चुकीच्या पद्धतीने नोंदणी शिष्यवृत्तीचे अर्जाचे त्रुटी काढणे, त्याचबरोबर काही विधवा महिलांचे प्रलंबित अर्ज 2-3 वर्षापासूनचे ते लवकरात लवकर सोडण्यात यावे। घरकुलांचे अर्ज गेले 2-3 वर्ष झालं कार्यालयात पडून आहेत, घरकुले मंजूर नाहीत, तोही प्रश्न लवकर सोडवण्याचे आश्वासन या ठिकाणी मॅडमनी दिले।
त्याचबरोबर भांडीपेटीमध्ये होणारा मोठा भ्रष्टाचार तो थांबला पाहिजे आणि कामगारांना ज्या दिवशी कमवतो त्या दिवशीच भांडीपेटी मिळाली पाहिजे, हा सुद्धा या ठिकाणी आमचा प्राधान्यानं प्रश्न होता. त्याचबरोबर अशा अनेक विविध प्रश्न घेऊन आज या ठिकाणी आलो. सांगली जिल्ह्यामध्ये असतील, सातारा जिल्ह्यामध्ये असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे बोगस कामगारांची नोंदणी एजंटांच्या मार्फत केली जाते, ते त्या कामगारांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे एजंट आहेत त्यांच्यावरती कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजेत, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी आज मागणी केली. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं आम्ही एवढंच या ठिकाणी आयुक्तांना सांगितलं की जर या येणाऱ्या 8 दिवसात 15 दिवसात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ह्याच्याही पेक्षा तीव्र असं आंदोलन आम्ही छेडू. या मुंबईमध्ये आझाद मैदानावरती किमान 10,000 कामगार घेऊन आम्ही तीव्र असं आंदोलन करण्याचं या ठिकाणी निवेदनाद्वारे त्यांना आव्हान केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. तर याची दखल आयुक्त घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. जय हिंद, जय कामगार. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा कामगार. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.